खरंच विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज 15 जानेवारी 2026. काल आपल्याला संक्रांत सणाची सुट्टी होती आणि आज आपण 15 जानेवारीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील ऑनलाईन तासिकेचा हा शेवटचा दिवस असं आम्ही सादर करत आहोत. मी देशमुख गंगाधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारे. आपणासमोर काल आणि परवा इंग्रजी विषयाच्या संदर्भाने आपण 2 प्रश्नपत्रिकांचा सराव केला आहे. आज आपण फेब्रुवारी 2023 रोजी आलेली ही मुख्य परीक्षेमध्ये आलेली प्रश्नपत्रिका आहे त्या संदर्भाने आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारीपासून तुम्ही संगमनेर विविध विषय शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन तासिकेमध्ये सहभागी होत आहात. संगमनेर तालुक्यातील शिक्षणाधिकारी सन्माननीय बाळासाहेब दिगुटे साहेब, त्याचबरोबर तालुका नोडल अधिकारी सन्माननीय कल्याणजी राऊत साहेब, त्याचबरोबर आमच्या सर्व केंद्र प्रमुखांची टीम आणि सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे आपणासमोर तांत्रिक माध्यमातून ऑनलाईन तासिकेचा जो सुस्पष्ट आवाज असेल किंवा व्हिडिओ चित्रीकरण असेल ते सर्व करणारे तांत्रिक टेक्निकल टीम, यामध्ये आमचे अशोक सोनवणे सर असतील, विश्व राऊत सर असतील किंवा केशव बाळासाहेब सर असतील, या सर्वांची मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. आणि आज आपण फेब्रुवारी 2025 या मुख्य परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला काल आणि परवाच्या तासिकेमध्ये सांगितलं होतं की इंग्रजी हा विषय आपण अतिशय आवडीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची भीती म्हणून बघता कामा नये. कारण इंग्रजी विषयातले जे 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांचे 50 गुण हे आपल्याला अगदी निश्चितच पडणारे गुण आहेत. फक्त आपल्याला प्रश्नांमधले जे काही शब्द आहेत, जे नवीन vocabulary आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा सराव केला पाहिजे. जास्तीत जास्त इंग्रजी शब्द तुम्ही वाचले पाहिजे. जास्तीत जास्त इंग्रजी शब्द तुम्ही लिहिले पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला जास्तीत जास्त शब्द लिहाल, वाचाल, बघाल, ऐकाल, त्यावेळेला इंग्रजी विषयाची मी भीती आहे, जो आत्मविश्वास आहे तो तुमचा पूर्ण झालेला असेल या अजिबात देखील मात्रही शंका नाही. तर आपण आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. आजच्या तासिकेमध्ये आपण फेब्रुवारी 2025 ची प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत. त्याचप्रमाणे 25 प्रश्न आपण समजून घेऊया, त्याचा सराव करूया. नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिका, नवीन नवीन शब्द तुम्ही शिका. ठीक आहे, चला. तुम्हाला जसं की काल आणि परवा सांगितलं होतं, प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर तुम्हाला काही सूचना असतात, सर्वसामान्य सूचना असतात. त्या सूचना तुम्ही अगदी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे. तुमच्या वर्गामध्ये असणारे जे पर्यवेक्षक आहेत ते पर्यवेक्षक तुम्हाला त्या सूचना सांगतात, त्यावेळेला तुम्ही लक्षपूर्वक ते ऐकलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही महत्वाच्या सूचना या वाचून समजून घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपण पेपर सोडवताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. चला, तर आपण आपल्या आजच्या तासिकेला सुरुवात करूया. फेब्रुवारी 2025 ची प्रश्नपत्रिका सेक्शन 1 सेट ए, क्वेश्चन नंबर 1 बघा. तर क्वेश्चन नंबर 1 बघा काय पहिला प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म माहित आहे बघा. जेव्हा 2 शब्द एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकच शब्द तयार होतो. तो कॉन्ट्रॅक्टेड स्वरूपामध्ये असतो, संक्षिप्त स्वरूपामध्ये असतो. अशा संक्षिप्त शब्दांचा कॉन्ट्रॅक्टेड वर्डचा आपण सराव केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डू नॉट, डोंट, डिड नॉट, डिडंट, कॅनॉट, कांट, कुड नॉट, कुडंट. काल आपण एक नवीन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघितला. जे विद्यार्थी कालच्या तासिकेला उपस्थित होते त्यांना आठवत असेल, एम नॉट या
दोन्ही शब्दांचा प्रोटेक्टेड फॉर्म एमोटेड असा होत नाही, तर तो AIM असा होतो. तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच्या संदर्भाने काल आपण चर्चा केली होती. आपल्याला इथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विचारलेला आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे, ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्नामधले महत्वाचे शब्द अंडरलाईन करत चला, ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न परफेक्ट कळेल. ज्या वेळेला प्रश्न परफेक्ट कळलेला असेल त्यामुळे उत्तर मात्र तुम्हाला लगेच त्याचे उत्तर सांगतो. वाटूया आपण डॅश डॅश थ्रो द गार्बेज हिअर. डॅश डॅश थ्रो द गार्बेज हिअर. आरंट डझंट haven't don't. गार्बेज कचरा फेकायचा आहे की नाही, तर तो इथे कचरा टाकू नका अशा सूचना असतात मराठीमध्ये. इथे कचरा टाकू नका. या वेळेला आपल्याला आरंट थ्रो द गार्बेज हिअर नाही, नो. डझंट थ्रो द गार्बेज हिअर हे पण बसत नाही. haven't thrown the garbage here हे पण बसत नाही. आपल्याला इथे don't throw the garbage here हे कचरा टाकू नका यासाठी इथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा don't असा आला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, वाचल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर आलं असेल. प्रश्नांचा जो वाक्य आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. ठीक आहे, पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 काय सांगते? क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 8:45. इट इज 8:45 या शब्दाखाली तुमची अंडरलाईन असली पाहिजे. वेळ दिलेली आहे. वेळ काय दिलेली आहे? इट इज 8:45. विद्यार्थी मित्रांनो, घड्याळाची वेळ बघताना तुम्हाला आता एका गोष्टीचा पूर्णपणे सराव करायला असेल. ज्या वेळेला टू हा शब्द येतो त्यावेळेला पुढचा जो आकडा असतो तो पूर्ण झालेला नसतो. 8:45 याचा अर्थ 9 वाजलेली नाही, त्याच्यासाठी क्वार्टर भाग कमी आहे. आणि घड्याळाचा क्वार्टर भाग हा 15 मिनिटाचा आहे, हे तुम्हाला काल आणि परवा सांगितलं. 15 15 15 15 असे 4 क्वार्टर्स घड्याळामध्ये होतात. हे सर्व 4 क्वार्टर्स मिळून 60 मिनिटांचा कालावधी बनतो, म्हणजे एका तासाचा कालावधी पूर्ण होत असतो. तर क्वार्टर म्हणजे घड्याळामध्ये 15 मिनिटांचा कालावधी. 2 हा शब्द येतो, त्याच्या पुढे जी संख्या असते तेवढे वाजलेले नसतात. हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. याचा अर्थ 9 वाजलेले नाहीये, त्यासाठी 15 मिनिटं कमी आहे. मग आता तुमच्या समोर 4 घड्याळ दिसतात. असं कोणतं घड्याळ आहे ज्या घड्याळामध्ये 9 वाजण्यासाठी 15 मिनिटं कमी आहे? इथे तर 9 वाजलेले आहेत. इथे 9 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे इथे काय पाहिजे होतं? 9:15 पास म्हणजे होऊन गेलेले आहे. आणि इथे 9:30 ज्याला आपण मराठीमध्ये 9:30 असं म्हणतो. इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे 9 वाजण्यासाठी 15 मिनिटं शिल्लक आहे. 9 वाजले नाही, क्वार्टर भाग शिल्लक आहे, 15 मिनिटं शिल्लक आहे. म्हणून 8:45 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सेकंड ऑप्शन इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 2 बिकॉज there is 50 minutes left to 9, that is 8:45. ठीक आहे, चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न काय सांगतो आपल्याला? तुम्ही तो वाचत चला. तुमच्या स्क्रीनवर दिसतोय प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स.
choose the incorrect pair of rhyming words. तुम्हाला चुकीची जोडी निवडायची आहे, पण कशाची चुकीची जोडी निवडायची आहे? इनकरेक्ट पेअर निवडायची आहे. पण कशाची निवडायची आहे? रायमिंग वर्डची निवडायची आहे. रायमिंग वर्ड्स आता आपण बऱ्यापैकी सराव आपला झालेला आहे. मी आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांना सराव झालेला असेल. काल परवाच्या तासिकांच्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्याच्यामध्ये सुद्धा रायमिंग वर्ड्स झालेले होते. तिथे आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. ओके, हाऊस माऊस ही जोडी तर बरोबर आहे. टॉय टॉय ही जोडी सुद्धा बरोबर आहे. मेक टेक ही जोडी सुद्धा रायमिंग वर्ड्सच्या जोडीच्या दृष्टीने बरोबर आहे. तुम्ही जर या जोडीकडे लक्ष दिलं तर ही जोडी नीट वाचा. टॉल टेल, टॉल टेल. दिस इज नॉट अ रायमिंग वर्ड पेअर. ही रायमिंग वर्ड पेअर होऊ शकत नाही, कारण इथे पहिल्या शब्दामध्ये ऑचा उच्चार झालेला आहे आणि दुसऱ्या शब्दामध्ये ए चा उच्चार झालेला आहे. त्यामुळे ही रायमिंग पेअर होऊ शकत नाही. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दी इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड आहे. हे सोपं होतं. तुम्ही फक्त शब्द तुम्हाला अचूकपणे वाचता आले पाहिजे. ठीक आहे, प्रश्न तिसरा आपला झालेला आहे. प्रश्न चौथीकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 4. काय सांगते क्वेश्चन नंबर 4? चूज द सेंटेन्स with correct punctuation marks. Choose the sentence. वाक्य निवडा. कोणतं वाक्य निवडा? करेक्ट पंक्च्युएशन मार्क असलेलं, योग्य विरामचिन्ह वापरलेलं वाक्य निवडायचं सांगितलेलं. वाक्य वाचूया. ऑप्शन्स वाचल्यावर माय ब्रदर लिव्स इन मुंबई. सेकंड वन इज माय ब्रदर लिव्स इन मुंबई. Third one is my brother lives in Mumbai. Fourth one is my brother lives in Mumbai. तुम्हाला असं वाटेल सर्व वाक्य सारखेच आले. बरोबर आहे, सर्व वाक्यांमध्ये सर्व शब्द सारखेच आहेत, परंतु तुम्हाला वाक्याकडे बारकाईने बघायचं आहे. केअरफुली तुम्हाला त्या वाक्याकडे बघितल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की वाक्यातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. आणि अगोदर आपण चर्चा केली होती, कोणतंही वाक्य सुरुवात करणाऱ्या इंग्रजीमध्ये पहिलं जो अक्षर असतं, पहिलं जे अल्फाबेट असतं ते आपण कॅपिटल काढत असतो. तर पहिलं अल्फाबेट कॅपिटल आहे, इंग्रजी बरोबर झाला. आणि मुंबई या शब्दाचं पहिलं कॅपिटल जे आहे ते सुद्धा अल्फाबेट कॅपिटल आहे. तर का? मुंबई दिस इज अ नाउन. मुंबई हे नाव आहे, नाम आहे. आणि इंग्रजीमध्ये मुलाचं, मुलीचं, पुरुषाचं, स्त्रीचं आडनाव किंवा एखाद्या शहराचं नाव पहिलं त्यामध्ये कॅपिटल पाहिजे. त्यामुळे इथे दोन्ही अक्षर आपले कॅपिटल आले पाहिजे. वाक्याची सुरुवात जी आहे तो एम सुद्धा कॅपिटल आला पाहिजे. आणि मुंबई शहराचं नाव आहे त्याचं पहिलं कॅपिटल असलं पाहिजे. त्यामुळे इथे पर्याय नंबर 4 बरोबर आहे. तुम्ही जर चांगलं निरीक्षण केलं तर इथे एम कॅपिटल आहे पण इथला एम कॅपिटल नाही. इथं एम कॅपिटल आहे पण इथला एम कॅपिटल नाही. इथला पहिला पण नाही आणि दुसरा पण नाही. त्यामुळे आपल्याला चौथा पर्याय योग्य आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4 झाल्यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. क्वेश्चन नंबर 5 वाचा तुम्ही. क्वेश्चन नंबर 5 काय सांगतोय, काय विचारतोय आपल्याला? क्वेश्चन नंबर 5 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स. वाक्य बनवायचं आहे पण ते वाक्य अर्थपूर्ण असलं पाहिजे. त्यासाठी मीनिंगफुल हा शब्द आला. अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी आपल्याला काही वाक्य दिलं आहे, बघूया. वाक्य काय सांगतंय? प्लीज डॅश डॅश ऑर मी.
प्लीज डॅश डॅश फॉर मी. तर आपल्याला तिथे योग्य अल्टरनेटिव्ह टाकायचा आहे. कोणता अल्टरनेटिव्ह आपण टाकूया? इथे वेट आहे, इथे सुद्धा वेट आहे, इथे सुद्धा वेट आहे, इथे वेट्स आहे. सारखा उच्चार असणाऱ्या इंग्रजी शब्दांना आपण होमोफोन्स म्हणतो. याबद्दल आपण काल चर्चा केली आहे. होमोफोन्स याचा अर्थ आहे शब्दांचा उच्चार सारखाच असतो परंतु स्पेलिंग वेगवेगळं असतं. मराठीमध्ये सुद्धा, मराठी विषयामध्ये सुद्धा एका शब्दाचे भिन्न अर्थ असतात. त्याच पद्धतीने इथे वेगवेगळ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत, मात्र उच्चार सारखाच आहे. इथे आपल्याला तुम्ही कोणाला जरी विनंती करताय, कोणाला तरी रिक्वेस्ट करताय, प्लीज कीप इट फॉर मी, कृपया माझ्यासाठी थांबशील का? आता थांबण्यासाठी इथे वेट हा शब्द आलेला आहे आणि तो योग्य आहे. WAIT थांबणे. इथे जो वेट शब्द आलेला आहे त्या वेटचा तो वजन होतो, त्यामुळे तो इथे बसत नाही. WAT वेट याचा अर्थ इथं ओले असा होतो. ओले किंवा कोरडे आपण म्हणतो ना, वेटच्या वजन ड्राय याचा ओले. आणि वेट्स या शब्दाचा आपण सुद्धा त्या अर्थाने होतो. वेट्स म्हणजे ओलसर, बरोबर. त्यामुळे इथे प्लीज वेट फॉर मी, जे माझ्यासाठी कृपया थांबशील का? तर हा पर्याय इथे योग्य आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे सुद्धा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्नाची सूचना अतिशय सोपी आहे. आपण ऑप्शनकडे जाऊया. ऑप्शन नंबर 1 इज माय फादर इज द टीचर. ऑप्शन नंबर 2 माय फादर इज an teacher. Option number 3 the my father is a teacher. And option number 4 my father is a teacher. विद्यार्थी मित्रांनो, वाक्य जर व्यवस्थित वाचले तर आपल्याला इथे योग्य आर्टिकल कोणतं असायला पाहिजे फादर या शब्दाच्या अगोदर हे आपल्याला निश्चित करायचं आहे. हे निश्चित जेव्हा आपलं होईल त्यावेळेला आपलं उत्तर आलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, माय फादर इज द टीचर. तर हे युनिव्हर्सल ट्रुथ साठी येणारा आर्टिकल आहे, जे टीचर या शब्दासाठी लागू करू शकत नाही. माय फादर इज अन टीचर. मी तुम्हाला काल आणि परवाच्या क्लासमध्ये सांगितलं अन हे आर्टिकल आहे. हे आर्टिकल AEIOU या त्या 5 स्वराच्या उच्चाराच्या अगोदर अन हे आर्टिकल येतं. इथे तर टी आहे, त्याचा उच्चार ट आहे, त्यामुळे तिथे अन येणार नाही. त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. द माय फादर इज अ टीचर. मुळात वाक्याची सुरुवातच चुकीच्या आर्टिकल झालेली आहे. द माय या शब्दाच्या अगोदर द आर्टिकलची आवश्यकता नाही. इथे जर तुम्ही वाक्य वाचलं माय फादर इज अ टीचर, माय फादर इज अ टीचर, तर इथं हा पर्याय अतिशय योग्य आहे, करेक्ट आहे. तो हे आर्टिकल टीचर या शब्दाच्या अगोदर यायला हवं. त्यामुळे इथे चौथा पर्याय बरोबर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सूचना सोपी आहे, नेहमी सारखीच आहे. सूचना काय सांगते? तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. वाक्य आहे सम स्टुडंट्स आर प्लेइंग at school. Some students are playing at school. काही विद्यार्थी शाळेच्या, आता पुढे काय पाहिजे, शाळेत खेळताय, पण कुठे खेळताय? आता आपण पहिल्या कडे टाकून सम स्टुडंट्स आर प्लेइंग स्टुडंट्स स्कूल. नो, दिस इज रॉंग.
Some students are playing. School the school. This is also wrong. Some students are playing in front of the school. In front of the school. In front of, this is the preposition. मराठीमध्ये आपण शब्द योग्य असं म्हणतो. In front of, between, on, under, near. हे प्रिपोजिशन तुम्ही शिकलेले असाल. या प्रिपोजिशनचा तुमचा सराव झालेला असेल तर ते प्रिपोजिशन सुद्धा असायला पाहिजे. इन फ्रंट ऑफ द स्कूल. आर येणारच नाही. सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल. काही विद्यार्थी शाळेच्या समोर खेळत आहेत. त्यामुळे इथे योग्य प्रिपोजिशन होईल इन फ्रंट ऑफ. The right answer of question 7 is option number 3. Okay. Now we are going to another question number 8. बघा तुम्ही आतापर्यंत जर प्रश्न बघितले असेल 7 प्रश्न आपले झाले. आपण 8 प्रश्न काय आहे तर बऱ्यापैकी सोपं या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसते कालच्या प्रश्नपत्रिकेच्या तुलनेमध्ये. जर मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न हे बऱ्यापैकी तुम्हाला विचार करायला लावणारे असतात. याचा विचार मात्र नक्की डोक्यात ठेवा. परंतु कुठल्याही प्रश्नपत्रिकेला घालवू नका. कुठल्याही प्रश्नपत्रिकेचा संकोच वाढवू नका. प्रत्येक प्रश्न मला येतो हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये असला. प्रश्न क्रमांक 8. Rearrange the letters to form a meaningful word. Rearrange the letters to form a meaningful word. Choose the correct letter. आणि तुम्हाला काही अक्षर दिलेले आहेत. जे अक्षर तुम्हाला मिनिंगफुल वर्ड मध्ये रिअरेंज करायचे आहे. म्हणजे वाक्यातले अक्षर तुम्हाला जोडवायचे आहेत आणि अक्षर जोडून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तर अक्षराकडे जर मी लक्ष दिलं ERLFOW काही मुलांना वाचताच लक्षात येईल. तर सोपं आहे. फॉलो हा शब्द तयार होईल याच्यापासून तर नाही. FLO फेलो होणार नाही. FLOUR त्यामध्ये यू कुठंच आलेलं नाही. यापासून शब्द तयार होईल तो म्हणजे फ्लॉवर. बघा फ्लॉवरचा F आहे, L आहे, W आहे, O आहे, W आहे, E आहे, R आहे. सगळे अक्षर चेंज करायचे. असं व्हायला नको आपण एखादा शब्द निवडला तर त्या शब्दाला अक्षर मी आपण दिलेलंच नाही असं पण व्हायला नको. एखादा अक्षर आपण ज्ञान असं घेतलं किंवा एखादा अक्षर आपण त्यात घेतलंच नाही असं पण व्हायला नको. सगळे अक्षर घेतले गेले पाहिजे आणि मिनिंगफुल वर्ड सुद्धा त्याला गेला पाहिजे. तर यापासून फ्लॉवर हा शब्द तयार होतो. ऑप्शन नंबर 3. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. काय सांगतोय ना प्रश्न बघा. वाचा तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. कालचा असा प्रश्न आला होता की एखाद्या शब्दाचा गट असतो आणि त्या शब्दाच्या गटाशी जुळणारा शब्द तुम्हाला जोडायचा असतो. इथे मला आपल्याला तेच करायचं आहे. आपण अगोदर शब्दाचा गट कोणता आहे आणि कसा आहे ते समजून घेऊया. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ, टॅच. काही शब्द तुम्हाला कळले असतील, काही शब्द समजले असतील, काही मुलांना सर्व शब्द समजले असतील. चांगली गोष्ट आहे. पॅन कढई किंवा तवा, स्पून चमचा, बरोबर. ग्राइंडर आपल्या घरामध्ये आई मसाला वाटण्यासाठी मिक्सर ग्राइंडर वापरते. ग्राइंडर म्हणजे जो मिरची किंवा शेंगदाणे असतील, आलं असेल, लसूण असतील, तो बारीक ग्राइंड करतो, जळतो, तर त्याला आपण ग्राइंडर बरोबर. आणि नाईफ, नाईफ म्हणजे चाकू किंवा सुरी. तुम्हाला हा जो शब्दांचा गट एका वाचल्यानंतर लक्षात आला असेल, these are the things in the kitchen or these are the kitchen things. या सगळ्या वस्तू या स्वयंपाकघरातल्या वस्तू आहेत. स्वयंपाकघरातल्या वस्तूमध्ये आपल्याला वायर बसेल का? वायर बसेल का? तर नाही. चॉक म्हणजे खडू बसेल का? नाही. स्कॅनर, स्कॅनर म्हणजे पाहणार
त्याला नट पॅक करण्यासाठी किंवा आवडण्यासाठी आपण पाना वापरतो. बरोबर की मेकॅनिक वापरतो स्पॅनर, त्याचं किचन मध्ये काही काम नाही, वायरचं काम नाही, चॉकचं काम नाही. इथे आपल्याला पर्याय असतो तो म्हणजे मिक्सर. ठीक आहे, जो ग्राइंडर या शब्दाशीच थोडासा मिळता जुळता आहे. ग्राइंडर आणि मिक्सर. आता मिक्सर ग्राइंडर हे एकाच यंत्रामध्ये एकाच मध्ये येतात. त्यामुळे हा किचनशी संबंधित शब्द आहे मिक्सर. करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 9 इज 2. ओके, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न आपल्याला काय विचारतोय, तुम्ही पण वाचत चला. 10वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. सूचना अतिशय सोपी आहे, नेहमीसारखीच आहे. पर्याय निवडा आणि वाक्य पूर्ण करा. ओके, काय विचारतोय, काय सांगते वाक्य? माय फ्रेंड इज डॅश his mother in the kitchen. My friend is dash his mother in the kitchen. माझा मित्र त्याच्या आईला किचन मध्ये मदत करतो. वाक्य खूप लक्षात आलंय, पण मदत करण्यामध्ये कोणतं वर्ब आपल्याला घ्यायचं आहे जे ऍप्रोप्रिएट असेल, जे करेक्ट असेल. ते वर्ब हे क्रियापद आपल्याला बनवायचं आहे. आपण एक एक क्रियापद आपण बघूया. My friend is help his mother in the kitchen. No, this is wrong. My friend is helps his mother in the kitchen. No. My mother is helped his mother in the kitchen. No. आता इथे helping हा वर्ब आहे ना, तर तो काय आहे हे पण तुम्हाला सांग. हेल्पिंग का असतं बघा, ज्या वेळेला ऑक्सिलरी वर्ड एम इज आर अशा प्रकारचे ऑक्सिलरी वर्ब असतात, सहाय्यकारी क्रियापद असतात. त्या क्रियापदानंतर जे मेन वर्ब आहे ते वर्ब हे कंटिन्युअस टेन्स मध्ये असतं. कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळामध्ये वर्ब असतं, ज्याला आयएनजी लागला पाहिजे. आयएनजी हा प्रिफिक्स लागला पाहिजे. लक्षात ठेवा, एम इज आर वॉज वेअर अशा ऑक्सिलरी वर्बच्या नंतर येणारे जे मेन वर्ब आहे त्या मेन वर्बला प्रिफिक्स हा आयएनजी लागला पाहिजे, कारण तो कंटिन्युअस टेन्स असतो, चालू काळ असतो. त्यामुळे ती हेल्पिंग इज अ राईट आन्सर ऑन क्वेश्चन नंबर 10. आता आपण प्रश्न क्रमांक 11 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11 सांगतोय, विचारतोय आपल्याला, रीड ऑल द स्टुडंट्स ऑल द सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट रॉंग वर्ड. चूज द रॉंग वर्ड. वाक्य वाचा, परंतु तुम्हाला इथून चुकीचं वाक्य निवडायला सांगितलेलं आहे. वाक्यामध्ये महत्वाच्या शब्दांखाली अंडरलाईन मारण्याची सवय इथून पुढे लावून घ्या, त्यामुळे तुम्हाला प्रश्नांचं आकलन होण्यासाठी अतिशय सोपं जाईल. तुम्हाला इथे चुकीचा मार्ग निवडायचा आहे, तर ऑप्शन नंबर 1 आहे राजेश रन्स फास्ट. ओके, सेकंड वन इज राजेश सिंग्स क्लिअरली, राजेश स्पीक्स लाउडली, राजेश वॉक्स स्लोली. योग्य बरोबर असणारे वाक्य लक्षात घ्या. राजेश रन्स फास्ट बरोबर आहे, राजेश जोरात बोलतोय. राजेश स्पीक्स लाउडली, स्पीक्स म्हणजे बोलते, लाउडली म्हणजे मोठे. राजेश मोठ्याने बोलतोय बरोबर आहे. राजेश वॉक्स स्लोली, राजेश हळूहळू चालतोय. आता तुम्ही म्हणाल की वाक्य बरोबर आहे, आपल्याला निवडायचं कोणतंही, आपल्याला पाहून निवडायला सांगितलंय की मगाशी तुम्हाला दिले चुकीचं वाक्य निवडायला सांगितलं आहे. इथे दिले राजेश सिंग्स क्लिअरली, राजेश जवळ जवळ गातोय, जवळ गातोय. दिस इज नॉट करेक्ट construction of sentence. हे वाक्याची योग्य जुळवणी नाही.
त्यामुळे हा जो पर्याय आहे हा रॉंग आहे, पण आपल्याला रॉंगच निवडायचा असल्यामुळे आपलं हे करेक्ट आन्सर आहे. राजेश सिंग थिअरी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नाउ वी आर गोइंग टू क्वेश्चन नंबर 12. 12 प्रश्न कशी सोपा आहे, तुम्ही सुद्धा वाचला असेल, वाचून घ्या. प्रश्न तिथे एक फिगर दिलेली आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणतो क्वेश्चन? दिस एरो शोज डॅश डॅश डायरेक्शन. हा जो एरो आहे, हा जो बाण आहे, हा कोणती दिशा दाखवतो? डायरेक्शन याचा दिशा. हा बाण कोणती दिशा दाखवतो? मला वाटतं फिगर पाहिल्या तुमचा उत्तर मला लक्षात असेल. हा बाण वरच्या दिशेला आहे, कारण आपण सहज करता सांगतो बाण वरच्या दिशेला, आणि वरच्या दिशेसाठी आपण अपवर्ड असा शब्द वापरतो. वरच्या दिशेला, अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला, डाउनवर्ड म्हणजे त्या दिशेला, राईट म्हणजे उजव्या दिशेला, आणि लेफ्ट म्हणजे डाव्या दिशेला. बघा हे सायन्स किंवा एरोज तुम्ही शिकले आहात, डायरेक्शन्स तुम्ही शिकलेले आहात, त्यामुळे ते हा काय अवघड तुम्हाला नव्हतं. हा बाण तुम्हाला अपवर्ड डायरेक्शन दाखवतो, वरच्या दिशेला डायरेक्शन तुम्हाला दाखवतो. ओके, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. काय विचारते प्रश्न क्रमांक 13? फिल इन द ब्लँक्स. एखाद्या जागा म्हणा, काढलेली जागा. वाक्य काय आहे? डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. कोणाचा नवीन ड्रेस खूपच छान आहे? कोणाचा? राजू न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. राजू, फक्त राजू नाही, राजू श्रीगिरी न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. इथे ऍपोस्ट्रॉफी दिलेला नाही, राजू ऍपोस्ट्रॉफी दिलेला आहे, म्हणून तुम्हाला लक्षात घे. पहिलं अल्फाबेटिक कॅपिटल नाही, ते सांगितलं कोणत्याही नावाचं, मुलाच्या मुलीचं नावाचं पहिलं अक्षर हे पहिलं अल्फाबेटिक कॅपिटल असायला हवं. इथे कॅपिटल पण आहे आणि इथे ऍपोस्ट्रॉफी पण आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ क्वेश्चन नंबर 13. राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. विद्यार्थी मित्रांनो, ऍपोस्ट्रॉफी यस का आला किंवा हा कधी येतो? ऍपोस्ट्रॉफी यस हा मराठीमध्ये आपल्याला सांगतो चा, ची, चे हे सांगत असतो. इथे राजूचा ऍपोस्ट्रॉफी यस आपल्याला सांगतो राजूचा न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. राजूचा नवीन ड्रेस आहे. बघा तुम्ही वाक्य जेव्हा इंट्रोडक्शन जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही म्हणता की माय फादर्स नेम इज डॅश. माझ्या वडिलांचे नाव असे असते. माय मदर्स नेम इज डॅश. माझ्या आईचे नाव असं असतं. माय स्कूल्स नेम इज चेरिटेबल स्कूल डॅश. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डॅश असं आहे. इथे जेव्हा तुम्ही वाक्य सांगता तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही ऍपोस्ट्रॉफी यस वापरता. ऍपोस्ट्रॉफी यस असा आहे चा किंवा ची किंवा चे. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळेला स्वतःबद्दल सांगितलं असतं किंवा दुसऱ्या मुलाबद्दल सांगितलं असतं आणि त्याच्या एखाद्या वस्तूबद्दल किंवा त्याच्या संबंधित रिलेटेड जेव्हा वाक्य असतं तेव्हा ऍपोस्ट्रॉफी यस वापरायला हवं. ओके, प्रश्न क्रमांक 14. फाइंड द ऑड मॅन आउट. तुम्हाला इथे गटात नवसताना शब्द निवडायचा आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. बघा, मी, काइंड, किंग अँड काइंड आपण उच्चारले घेऊया. मी, काइंड, काइंड अँड किंग. तुम्ही जर काय बघितलं तर प्रत्येक शब्दाची सुरुवात केली झालेली आहे. प्रत्येक शब्दाची सुरुवात केली झालेली आहे. परंतु तुम्ही जर उच्चार बघितला तर या प्रत्येक शब्दाच्या उच्चारामध्ये इथे क उच्चार आलेला आहे, इथे स्पर्क उच्चार आलेला आहे, इथे स्पर्क उच्चार आलेला आहे.
परंतु इथे गचा उच्चार न म्हणून आलेला आहे. मी मुलगा याचा उच्चार क ने झालेला नाही. इट इज नॉट साऊंडिंग क, इट इज साऊंडिंग न. त्यामुळे दिस इज ऑड मॅन आउट हा प्रकार असं नाही. त्याचा उच्चार वेगळ्या कॉन्सोनंटने झालेला आहे, वेगळ्या साऊंडने झालेला आहे. तो प्रकार प्रश्न क्रमांक 15. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स. तुम्हाला इथे करेक्ट पंक्च्युएशन मार्क निवडायचा आहे, जे योग्य विराम आहे निवडायचं आहे. वाक्य आपण बघूया, ऑप्शन्स आपण बघूया. अगोदर वाक्य पहा. वाक्य आहे व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव हियर, सॉरी यू हॅव देअर. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. आता काही शब्द नवीन तुम्हाला पाइल हा शब्द नवीन आला असेल. गोल्ड या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, गोल्ड म्हणजे सोनं. ठीक आहे. पाइल या शब्दाचा अर्थ सोन्याचा इथे सोन्याचा ढीग आहे. इथे कोणतं विराम चिन्ह यायला हवं? क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. आता काही मुलं म्हणतील की वाटका, वाटणे सुरुवात झाली की काही क्वेश्चन मार्क देऊ टाकले. असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला रिक्वेस्ट असणाऱ्या वाक्यामध्ये प्लीज असेल असं नाही, किंवा परमिशन असलेल्या वाक्यामध्ये सुद्धा प्लीज असू शकतो. त्यामुळे असं कुठलाही नियम लक्षात ठेवू नका. अमुक एखादा शब्द आला की ते वाक्य असं असतं, असं नसतं. तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्यायलाच हवा. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर हा क्वेश्चन नाही. दिस इज नॉट अ क्वेश्चन. सो क्वेश्चन मार्क येणार नाही. एपोस्ट्रोफी मग मी सांगितलं ची संबंधित पुरुष आहे का? व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. नो. स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल काही सांगितलेलं नाही. एपोस्ट्रोफी येणार नाही. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर इथे फुल स्टॉप नाही, फुल स्टॉप येणार नाही. इथे तुम्हाला येणार एक्सक्लेमेशन मार्क. इथे असं असायला हवं एक्सक्लेमेशन मार्क, बिकॉज दिस इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे जे वाक्य आहे ते उद्गारार्थी वाक्य आहे. इंग्रजीमध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतो. उद्गार आहे, उद्गार आहे. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. त्यामुळे इथे तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क यायला पाहिजे. वाक्य नीट वाचल्यानंतरच कन्फ्युजन मार्क निवडायचं आहे. ओके. तर आपण 16 या प्रश्नाकडे, नेक्स्ट क्वेश्चन 16 नंबर क्वेश्चन कडे जाऊया. युअर फ्रेंड हेल्प यू ऍट द राईट टाइम. व्हॉट विल यू डू? व्हॉट विल यू से टू हिम? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुमच्या मित्राने तुम्हाला योग्य वेळेला मदत केली आहे. राईट टाइम, राईट टाइम योग्य वेळ. योग्य वेळेला तुमच्या मित्राने तुम्हाला मदत केली आहे. व्हॉट विल यू से टू हिम? तुम्ही त्याला काय म्हणता? मला वाटतं ज्यावेळेला तुम्हाला हे समजेल एवढं मी अंडरलाईन दिलेला भाग, त्यावेळेला तुम्हाला उत्तर लगेच काय असेल. जेव्हा कोणीतरी आपल्याला मदत करतं योग्य वेळेला, आपण त्याला थँक्यू असंच म्हटलं पाहिजे. थँक्यू सो मच, मी तुला खूप आभारी आहे. आपण त्यावेळेला विश यू ऑल द बेस्ट असं म्हणत नाही, किंवा कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत नाही, हॅव अ नाईस डे असं म्हणत नाही. मदत केल्यानंतर आपण थँक्यू असा शब्द वापरतो. त्यामुळे इथे ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 16. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आपण सांगतोय कंप्लीट द ब्रीड ऑफ एनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. एकूण 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही जर या अंकाकडे लक्ष दिलं 1 2 3 आणि 4 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत. हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल शब्द तयार झालेला आहे, परंतु तो तयार करून दिलेला आहे. तुम्हाला तिन्ही चारही शब्द 3च आहेत, पण तुम्हाला 4 अल्फाबेट टाकायचे आहेत. हॉरिझॉन्टल तयार होणारे, आडवे तयार होणारे शब्द 3च आहेत, पण अल्फाबेट तुम्हाला 4 टाकायचे आहेत. सुरुवातीला आपण टाकूया आणि आपलं उत्तर आपण काढूया. RABIT. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला उत्तर लगेच लक्षात आलं असेल तर डी असायला पाहिजे. RABIT. ओके.
नेक्स्ट वन डॅश डॅश ANGA डॅश OO. इथे सुद्धा एक ॲनिमलचं नाव आहे KANGAROO. The animal is kangaroo. स्पेलिंग मला माहित असायला हवं म्हणून मी मला सांगितलं जास्तीत जास्त शब्द वाचले पाहिजे, जास्तीत जास्त शब्द तुम्ही लिहिले पाहिजे. CROCODILE क्रोकोडाईल. आता आपण 4 अक्षर टाकून पडले. चारी अक्षर टाकल्यानंतर 3 अर्थपूर्ण शब्द सुद्धा आपण बनवलेले आहेत. P K R and C. चारी अंकाचे टाकलेले बसलेले आहेत आणि आपलं उत्तर सुद्धा आपलं तयार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. हे अल्फाबेट जर इथे टाकले तर इथेही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. आता अशा वेळेला तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. समजा तुम्ही के टाकला पहिल्या आणि नाही बसतच नाही, पहिलाच शब्द तयार होत नाही, त्यामुळे पुढच्या अल्फाबेटकडे जायचंच नाही, वेळ घालवायचा नाही. समजा तुम्ही इथे आणि बी टाकला तुम्हाला अनेक गाडीत शब्द तयार झाला. मग इथे तुम्ही आर टाकून पाहिला ANG नारळी शब्द तयार होत नाही, पुढच्या अक्षराकडे जाऊ नका. इथं पहिलाच आर टाकला तुम्ही होतच नाही. ऑप्शन निवडायला अतिशय सोपं जातं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18 फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. सूचना सोपी आहे, स्पष्ट आहे, तुम्हाला योग्य अल्टरनेटिव्ह टाकायचं आहे. वाक्य वाचूया. मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर. मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर. मार्च वर्षातला कितवा महिना आहे? मला काही जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर मार्च नंबर तिसरा आहे. तिसरा आहे पण आपल्याला 3 निवडायचं की 3rd निवडायचं? लक्षात घ्या. 3rd is an ordinal number and 3 is a cardinal number. Sorry. 3 is an ordinal number and 3rd is a cardinal number. लक्षात घ्या. आणि तुम्हाला 50 पर्यंतच्या संख्या ऑर्डिनल आणि कार्डिनल द्यायला सांगितल्या होत्या. तुम्ही लिहिली नसाल तर आजही तुम्ही लिहू शकता. लिहा, लक्षात घ्या. तर तुम्हाला इथे मार्च इज 3 मंथ ऑफ द इयर हा पर्याय न निवडता तुम्हाला मार्च इज 3rd मंथ ऑफ द इयर हा ऑर्डिनल नंबरच तुम्हाला निवडावा लागेल. मार्च हा तिसरा महिना आहे. याचा अर्थ 3 होतो कार्डिनलचा. मार्च हा 3 महिना आहे असं म्हटलं तर त्यामुळे नाही का 3rd मंथ असं म्हणावं लागेल. म्हणजे कार्डिनल ऑर्डिनल नंबरच येणार. तो म्हणजे 3rd क्वेश्चन पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. चला ओके. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 19वा प्रश्न म्हणतोय ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. तुम्ही जर हा शेप बघितला, हा शेप आणि आपण ज्या बोर्डवर शिकवतोय त्या बोर्डचा शेप सारखा आहे. ओके. तुम्ही इंग्रजीमध्ये शेप शिकलेला आहात. हा जो शेप आहे ज्याला लांबी आहे, रुंदी आहे, त्याला मराठीमध्ये आपण आयत असं म्हणतो. आणि आयताला आपण इंग्रजीमध्ये रेक्टँगल असं म्हणतो. हे तुम्हाला माहित आहे. ज्याला 2 लांबी आणि 2 रुंदी असतात त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. ट्रायंगल हा शेप तुम्हाला माहित आहे. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. स्क्वेअर हा शेप तुम्हाला माहित आहे. त्याच्या 4 बाजू सारख्या असतात, ज्याला मराठीमध्ये आपण चौरस असं म्हणतो. आणि सर्कल हे सुद्धा तुम्हाला माहित आहे, त्याला आपण गोल म्हणतो. तर इथे जो शेप आहे तो रेक्टँगल आहे, आयत आहे. तर हे 4 नंबर 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ऍक्शन वर्ड. तुम्हाला अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे, पण काय दाखवणार अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे? ऍक्शन वर्ड दाखवणार आहे. अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे. क्रिया दाखवणारा शब्द, कृती दर्शक शब्द तुम्हाला करायचा.
आता इथे जर सगळे शब्द वाचले तर आपल्याला लक्षात येईल की काय शब्द कोणता आहे. पहिला आहे लवली, दुसरा आहे नॉईज, तिसरा आहे मंकी आणि चौथा आहे यॉन. विद्यार्थी मित्रांनो, एखादा शब्द तुम्हाला समजला नाही, एखादा पर्याय तुम्हाला समजला नाही, मी काल सांगितलं होतं 3 पर्याय बाजूला काढायला शिका. असं कधीतरी एखाद्या दुसऱ्या प्रश्नामध्ये येऊ शकतो. अशा वेळेला ही आयडिया वापरायची, 3 पर्याय बाजूला काढायचे, बरोबर चौथा पर्याय बाजूला होतो. ठीक आहे. आता आपण असं समजूया, तुम्हाला लवली सांगतो, लवली प्रेमळ, लवली प्रेमळ, तर दिस इज नॉट ऍक्शन वर्ड. नॉईज म्हणजे आवाज, हे तुम्हाला माहित आहे. आवाज हा काही ऍक्शन वर्ड नाही, कृती दाखवणार शब्द. मंकी तर नाहीच नाही. माकड, दिस इज नॉट, ते नाम आहे, ऍक्शन वर्ड नाही. एकच उरतो तो नियॉन. तुम्ही हा शब्द वाचला असेल, माझ्या मला नाही का नाही असेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी हा शब्द वाचला असेल किंवा माहित नसेल, यॉन याचा अर्थ आपण जाणून देतो बघा. जेव्हा आपल्याला आळस होतो, झोप येते, तेव्हा आपण जांभळी घेतो. ठीक आहे, त्याला यॉन असं म्हणतात. यॉन, दिस इज द ऍक्शन वर्ड. टू यॉन, टू यॉन, जांभळी देणे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर यॉन हे अचूक आहे, ती बरोबर आहे. 3 पर्याय आपण बाजूला काढले, चौथा पर्याय आपण बरोबर शिल्लक. ओके, चल आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 21 काय सांगतोय? 21व्या प्रश्नामध्ये चित्र दिलेलं आहे. चित्र तुमच्या दिसत असेल, छोटं दिसत असेल झूम करून तुम्ही बघू शकता. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्र बघा आणि योग्य पर्याय निवडा. चित्राकडे जर मी क्लिक केलं तर एक स्त्री आपल्याला दिसते, एक महिला आपल्याला दिसते आणि त्या महिलेला खोकला दिसतो आलेला, खोकते. ठीक आहे. आता खोकला आणि खोकल्याबरोबर आपल्याला सर्दी असते, ठीक आहे, बाळाला पण झालेली असेल, तर इथे पर्याय दिलेला आहे स्टमक एक. स्टमक एक याचा उच्चार एक. स्टमक एक. स्टमक म्हणजे पोट, एक म्हणजे दुखणे किंवा वेदना. पोट दुखतंय का इथे? नाही, पोट नाही दुखत. हेडेक, हेडेक म्हणजे डोकं, हेडेक म्हणजे डोक्याची वेदना, म्हणजे डोकं दुखतंय का? नाही. फीवर, फीवर ताप, ठीक आहे, ताप येतो आपल्याला बराच वेळा. इथे ताप असणार दिसते तुम्हाला लक्षण नाही. इथे आहे कफ अँड कोल्ड. कफ अँड कोल्ड. कफ म्हणजे खोकला आणि कोल्ड म्हणजे सर्दी. बघा तुम्हाला निरीक्षण केलं तर कळेल, खोकला पण आलेला आहे, सर्दी पण झालेली आहे. त्यामुळे इथे चौथा पर्याय आहे कफ अँड कोल्ड. राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 21. काही शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. कफ म्हणजे खोकला, कफ, and this is cold. Cold म्हणजे सर्दी. ठीक आहे. त्यामुळे कफ आणि कोल्ड एक पर्याय बरोबर. ओके, चला प्रश्न क्रमांक 22, 22 to 24 या 3 प्रश्नांसाठी हा जो पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित असताना 3 प्रश्नांची उत्तरे आहे. Read the following passage carefully and answer the question. खालचा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे, वाचूया आपण. Once there was an emperor in China who was very fond of gardening. Emperor म्हणजे राजा. चायनामध्ये राजा होता. त्या राजाला गार्डनिंग करायला खूप आवडायचं. गार्डनिंग याचा अर्थ बागेमधलं काम. बागेमधलं जे फुलझाडाची काळजी असते त्या संदर्भातलं गार्डनिंग त्याला खूप आवडायचं. फॉन्ड म्हणजे आवडणे, लक्षात ठेवा, फॉन्ड म्हणजे आवडणे. He loved plants and gardens. तर त्याला त्या बागेमधले प्लांट्स, जे रोपटे असायचे ते रोप आणि गार्डन्स, संपूर्ण जी बाग आहे ही खूप आवडायची किंवा तो त्यावर खूप प्रेम करायचा, त्यांची खूप काळजी घ्यायची. He even enjoyed working in his gardens.
तो राजा असला तरी त्याला त्या बागेमध्ये काम करायला खूप आवडतं, वर्किंग इन द गार्डन. तो राजा होता तरी सुद्धा त्याला बागेमध्ये काम करायला खूप आवडायचं. People came from far and wide to see these beautiful gardens. माणसं खूप लांबवरून त्याची ती ब्युटिफुल गार्डन बघण्यासाठी यायची. खूप लांबून लोक यायचे, कारण त्यांची बाग अतिशय सुंदर पद्धतीने बसवली होती, सुंदर पद्धतीने फुलवली होती, आणि ती सुंदर फुलवलेली बाग बघण्यासाठी लांबून लोक त्या एम्पररची गार्डन बघण्यासाठी येत होते. मला वाटतं पॅसेज आपल्याला पूर्णपणे समजलेला आहे. पॅसेज समजून घेतल्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 22 काय विचारतोय? Who was very fond of gardening? Who was very fond of gardening? कोणाला खूप बागेची आवड होती? मला वाटतं अतिशय सोपा आहे. तुम्हाला पर्याय वाचायच्या आधी उत्तराला असेल चायना, पीपल, प्लांट्स. तर आपण मगाशीच पाहिलं की ते अंडरलाईन केलेली आहे. तर कोणाला बागेची जास्त आवड होती? तर तो होता राजा आणि एम्परर. इथं हे आर्टिकल वापरलं आहे. पुन्हा एकदा बघा, सुरू झालेल्या वॉवेल्स पासून सुरू झालेला शब्द आहे आणि त्या शब्दाचा अगोदर आर्टिकल आले एम्परर. इथे सुद्धा एम्परर असं आलेलं आहे पॅसेज मध्ये. तर राजाला गार्डनिंगची आवड होती हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 23 काय विचारलं आपल्याला? चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. करेक्ट पेअर, योग्य जोडी निवडायची आहे पॅसेज मध्ये. लवली प्लॅन्ट्स, हार्ड पीपल, ब्युटिफुल गार्डन, ब्रेव एम्परर. तुम्हाला पॅसेज पूर्ण कळलेला असेल, त्यातले शब्द समजले असतील, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ते ब्युटिफुल गार्डन इज अ करेक्ट पेअर. सुंदर बाग ही जोडी बरोबर आहे. लवली प्लॅन्ट्स नाही का? लवली प्लॅन्ट्स हे होत नाही, कारण तसा काही शब्द किंवा तसं वाक्यामध्ये आलेले नाही. हार्ड पीपल, आता या दोन जोड्या आहेत का? पुन्हा एकदा पॅसेज खाली येतो तुमच्यासाठी. काय मला असं वाटेल की हार्ड पीपल ही सुद्धा बरोबर असेल. ती झालेली आहे हार्ड पीपल. फार आणि पीपल झालेले आहे. फार पीपल, पण फार आणि पीपल ही एवढी अप्रोप्रिएट नाही, ही योग्य नाही. त्यामुळे इथं बसणार नाही. ब्रेव होता का असं कुठेही उल्लेख पॅसेज मध्ये आलेला नाही. तो शुभ होता असं कुठेही उल्लेख आलेला नाही. त्यामुळे फक्त ब्युटिफुल गार्डन हेच असायला पाहिजे. दिस इज अ करेक्ट पेअर फ्रॉम दिस पॅसेज. ओके. आता प्रश्न क्रमांक 23 झाल्यानंतर 24 अजून 2 पॅसेजवर आधारितच प्रश्न आहे. तो आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. कालचं जे वाक्य आहे ते वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्यायाची निवड. वाक्य आहे द एम्परर एन्जॉयड दॅट डिश. एम्पररला आनंद वाटत होता. कशाचा? कसला आनंद होता? प्लांट्सचा, फक्त प्लांटचा, ब्युटिफुल फ्लावरचा, वर्किंग इन द पॅलेस, राजवाड्यात काम करण्याचा, वर्किंग इन द गार्डन्स. काही मुलं घरीमध्ये वर्किंग शब्द बघतील आणि हा पर्याय निवडून टाकतील. वाचला नाही पूर्ण, असं करू नका. पूर्ण पर्याय वाचल्याशिवाय उत्तर निवडायची कधीच तयारी करू नका. वर्किंग इन द गार्डन्स, काय एन्जॉय करायचं तुम्हाला? काय आवडायचं? गार्डन मध्ये काम करायला आवडायचं, पॅलेस मध्ये काम करायला नाही. मग पाहिला तो गार्डन मध्ये काम करत होता, ठीक आहे. त्यामुळे वर्किंग इन द गार्डन्स दिस इज द राईट अल्टरनेटिव्ह फॉर क्वेश्चन नंबर 24. मला लक्षामध्ये तुमच्या सर्वांच्या ठीक आहे. या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आतापर्यंत मला वाटतंय बरेचसे प्रश्न तुम्ही वाचल्या काही प्रश्नांमधले शब्द नवीन होते. ते नवीन शब्द मी तुम्हाला सांगितले ते लिहित चला, त्याचा नोट डाऊन करत चला, म्हणजे तुम्हाला नवीन शब्द समजतील. जर कदाचित असेच काही शब्द या शब्दाने काही प्रश्न आले तर तुम्हाला पुन्हा अडचण येणार नाही.
प्रश्न क्रमांक 25 वाचूया. प्रश्न क्रमांक 25 सांगतोय आपल्याला लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्र बघा आणि त्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तुम्हाला चित्रामध्ये एक आजोबा दिसतात आणि त्यांनी कानाला सांगतात आपल्याला, एवढंच आपल्याला कळलंय. आता कानाला आपण हात कधी लावतो? मला दिसत नाही म्हणून लावतो, मला कशाला त्रास होतो म्हणून लावतो, मला डोकं दुखतं म्हणून लावतो नाही, तर मला ऐकू येत नाही, ठीक आहे, मोठ्याने बोल असं ह्याचा अर्थ होतो ना. बघूया आपण काय पर्याय आहे. कम हिअर, आजोबा म्हणताय की कम हिअर, इकडे असं म्हणताय का? नाही, पर्याय येणार नाही. लेट मी थिंक, लेट मी थिंक, हा मला विचार करू दे किंवा मी विचार करतो. विचार करण्याचं कुठलेही साईन, कुठलेही चिन्ह नाही, कुठलेही हावभाव नाही, त्यामुळे होणार नाही. व्हॉट्स रॉंग, काय चुकलंय, काय झालंय का असं विचार करत ते नाही. ते विचारताय, ते म्हणताय आय कांट हिअर यू, आय कांट हिअर यू, मला काही तुझं ऐकू येत नाही. जरा मोठे बोल, मला तुझं ऐकू येत नाही. कांट तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स कांट, कॅन आणि नॉट बोलू शकते, तर तुम्ही कांट तयार आहे. आय कांट हिअर यू, मला तुझं ऐकू येत नाही असं ते दाखवताय. त्यामुळे याचं उत्तर 3-1 असायला पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, परवाच्या, कालच्या आणि आजच्या या 3 दिवसामध्ये परवा दिवशी जे विद्यार्थी गळे होते, त्या परवा दिवशी आपण मिशन आनंद डिसेंबर 2025 मध्ये झालेली प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह केली. 25 प्रश्न परवा दिवशी आपण सॉल्व्ह केले. ते बिफोर येस्टरडे, बरोबर ना, शब्द आला होता. नंतर काल म्हणजे येस्टरडे, काल आपण फेब्रुवारी 2024 ची मुख्य परीक्षेमध्ये विचारले प्रश्नपत्रिकेतले 25 प्रश्न सॉल्व्ह केले होते. आणि आज टुडे आपण आज फेब्रुवारी 2025 म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी झालेली प्रश्नपत्रिका होती, याचे प्रश्न आज आपण सॉल्व्ह केले. 3 दिवसामध्ये आपण 75 प्रश्न सॉल्व्ह केले. 75 प्रश्नांमध्ये बऱ्याचशा प्रश्नांचं स्वरूप सारखं होतं, शब्द मात्र वेगळे होते. ते नवीन नवीन शब्द तुम्ही समजून घेतले, ते नवीन नवीन शब्द तुम्ही वाचले, असे नवीन नवीन शब्द तुम्ही वाचत चला. जास्तीत जास्त होते, जास्तीत जास्त शब्दसंग्रह वाढवा, जेणेकरून इंग्रजी विषय तुम्हाला सोपा जाईल. 25 प्रश्नांसाठी मला 50 मार्क पडतील याची मला खात्री वाटते. फक्त इंग्रजीच नाही तर बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी भाषा विषयासाठी तुमचा कॉन्फिडन्स असाच असला पाहिजे. तुम्हाला पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी, त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आम्ही आजचा दिवस तुम्हाला चांगला जाऊन घ्यावा. नाईस डे, बाय बाय, थँक्यू.